काय करताय तुम्ही? हे सामान का असं बाहेर टाकताय? अहो, हिरोईन्स एवढ्या मोठ्या फिल्मसाठी म्हणजे आर.के. सरांबरोबर काम करण्यासाठी आपले स्वतःचे लग्न सुद्धा पोस्टपोन करतात. आणि तुम्ही सर, म्हणूनच मला हिरोईन नाही व्हायचंय. मला माझ्या माणसांपेक्षा दुसरं काहीच महत्वाचं नाही. आणि माझ्या जबाबदाऱ्या सोडून मला दुसरं काहीच करता येणार नाही. ज्यांना याची हौस आहे त्यांनीच हे काम करावं. आता मी नाही काम करणार सर. खरंच सॉरी. तुम्हाला पैसे वाढवून हवेत का? नाही, पैशांचा मुद्दाच नाहीये सर. प्रश्न माझ्या स्वाभिमानाचा आहे. हे पहा, हा चेक सध्या तुमच्याचकडे राहू दे. आपण नंतर पाहूया काय करायचं. नाही नको सर, तुमच्याकडेच ठेवा हा चेक. फक्त एक रिक्वेस्ट करायची होती. ह्यातून मी जी ऍड केली ना त्याचे पैसे वेगळे काढून द्याल प्लीज. आता तुम्ही आमच्यासमोर काहीच पर्याय ठेवला नाही म्हटल्यावर आम्ही तरी काय करणार? ठीक आहे, बसा 2 मिनिटं, देतो तुमचे पैसे लगेच. कॅश चालेल ना? कारण चेक द्यायला पुन्हा 2 दिवस जाणार. नाही, कॅश चालेल. ठीक आहे, मी कॅश अरेंज करतो आणि देतो तुम्हाला. बस. सर, थँक्यू. थँक्यू सो मच. इट्स ऑल राईट. सर, काय झालंय? फारच अस्वस्थ दिसतंय. कोणाचा फोन होता? सगळं तुला सांगायलाच पाहिजे का? हो. क्लायंटचा फोन होता. 21 लाख परत केलेत मोहिनीने. थोडा लीड रोल मिळतोय तरी माज आहे अंगात. माज नाही सर, स्वाभिमान म्हणतात त्याला. त्या तेव्हाही फिल्म करायला तयार नव्हत्या आणि आताही नाही आहे. पैशापुढे झुकल्या नाहीत त्या, हेच खरंय. त्याला ना दारिद्र्याचे डोहाळे म्हणतात. माज नाही. राघव, अरे हे काय? तू दोन्ही गेस्ट रूम रेडी करायला सांगितलेस? कोणी येणार आहे का? गेस्ट नाही, फॅन येणार आहेत. डाय हार्ट फॅन्स. तू शुद्धीत आहेस ना? डू यू थिंक आय एम ड्रंक? 2 महिने झालेत आता दारू सोडून. मुळात काय आहे ना, दारूची किक ओव्हर रेटेड आहे जरा. कोणीतरी तुम्हाला देव मानतंय, ही किक जास्त किलिंग आहे. काय बोलतोयस? कोणाबद्दल बोलतोयस तू? हा, गेस वॉट? त्या दिवशी आर.के. मध्ये पडला नसता तर त्या प्रतापरावने एक तरी मुर्दा पाडला असता त्या घरात. पण तो पाडला नाही. त्यामुळे मग देवकरांनी पूजा केली माझी. मात्र त्या पूजेचं फळ द्यायला नको? काय म्हणते? मी शेवटचं विचारते, कोण येणार आहे? तू होस्ट करण्यासाठी तयार राहील. गेस्ट कोण आहेत याचा विचार नको करू. गेट रेडी फॉर द सरप्राईज. तुम्ही परत परत माझ्याकडे का येताय? सांगितलं ना, एकतर तुम्ही ते घर विकत घ्या, नाहीतर घर रिकामा करा. पुन्हा पुन्हा पाया पडायला माझ्याकडे येऊ नका. नाना, आता त्याची गरज नाही पडणार. म्हणजे हे 3 लाख रुपये ऍडव्हान्स म्हणून देते हा, आणि उरलेले पैसे आम्ही काही दिवसात अरेंज करू.
नाना, आम्ही घर विकत घेतोय. खरं तर मी तुम्हाला 5 लाख रुपये देणार होते आज, पण आमच्या घरी ते कार्य होतं ना, तर त्याचे पेमेंट्स मी आठवड्याभरात करेन असं कमिट केलं होतं, म्हणून 3 लाख रुपये. या असल्या चवल्या बोल्या माझ्या समोर टाकू नकोस. 90 लाखाची व्यवस्था करा, नाहीतर घर खाली करा. नाना, 3 लाख रुपये कमी रक्कम नाहीये आणि आम्ही कधीच दिलेला शब्द मोडलेला नाहीये. आतापर्यंत काय घडलं ते मला सांगू नका. तुम्ही 90 लाखाची व्यवस्था करा. इन्स्टॉलमेंट नावाचा काही प्रकार असतो की नाही? मोठे मोठे बिल्डर सुद्धा इन्स्टॉलमेंटवर पैसे घेतात. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तू तू आवाज चढून कोणाशी बोलतेस तू? हा, विसरू नकोस, तू अजूनही माझ्या घरात राहतेस. तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. इतका टाइमपास करण्यापेक्षा पैशाची व्यवस्था करा, नाहीतर आवरावर करायला घ्या. नाहीतर मी माणसांना बोलून तुमच्या सामानासकट तुम्हाला घरातून बाहेर काढीन. नाना, मोहिनीच्या आई ऐकतील ना? तू इथे काय करतोयस? मी तुम्हाला मदत करायला आलोय. चला आपण सामान बांधायला सुरुवात करूया का? याच्याशी तुझा काय संबंध? आणि तुला कोणी सांगितलं हे सगळं? शालू, मैंने बताया उसे. मी खूप विचार केला, मला हाच दिसला की मदत करू शकेल आपल्याला आता. पिंकी, तुला आठवत नाहीये का त्याची आई आपल्याला लग्नात काय काय बोलली होती ते? हो, मग? पण त्यानंतर तो येऊन माफी मागून गेलाय. तू तू एकदा ऐक तर तो काय म्हणतो. ये ना. मोहिनीच्या आई, जे काय झालं त्याबद्दल मी पिंकीची माफी मागितली. हवं तर तुमचीही माफी मागतो. हे बघा, आता सिच्युएशन खूप क्रिटिकल आहे, त्यामुळे आपण वाद विसरून एकत्र यायला हवं. तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळे माझ्या घरी चला. तिथे हवे तितके दिवस राहा. नाही, माझं घर लहान आहे, पण जवळच प्रोडक्शनचं गोडाऊन आहे. तिथे सामानाची व्यवस्था होईल. अरे पण तुझ्या घरी का? कारण ते माझं स्वतःचं घर आहे. तिथे तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. मी आणि माझी बहीण माझ्या मावशीच्या घरी राहायला जाऊ. अहो, तुम्ही तुमचं घर समजून राहा तिथे. काही काळजी करू नका, मी घेईन तुमची काळजी. नाही नाही नाही, नको नको, तुझ्या घरी नको. ते तुझ्याकडून हे असे उपकार घ्यायचे म्हणजे मला शालू, शालू, मला कळतंय, मतलब तुला काय वाटतंय कळतंय मला, पण खूप खूप प्रयत्न केले, काहीच होत नाही. या बाईचा तरी कुठे फोन आलाय अजून काही सोय झाली म्हणून? अगं, आता आपल्याला घर खाली करायचंय, याच्याशिवाय पर्याय नाही दिसत आहे मला. आणि उपकार कसले मोहिनीच्या आई? हे बघा, मोहिनीने माझ्यासाठी खूप काय काय केलंय. मी इतकं तर करूच शकतो ना. प्लीज प्लीज शालू. चला आपण सामान बांधायला घेऊया. लवकर या. अरे अरे लवकर लवकर घर खाली करा. कोण आहात तुम्ही आणि असं न विचारता कसं काय करत आलाय? 10 वाजता घर खाली करा सांगितलं होतं तुम्हाला. 10 वाजून 2 मिनिटं झाले आणि तुम्ही काहीच केलं नाही अजून, म्हणून आम्ही आलोय घर खाली करायला. हे बघा दादा, तुम्ही असं नाही करू शकत. ए, 3 चाण्या. कोण आहेस, कोण रे तू? त्यांच्या फॅमिली मला दिसत नाही. जाऊ आहे काय? चल कमी हो, आता जावायची इज्जत जाईल. चल वाट. अरे तुम्ही काय बघताय? चला खाली करायला का? अहो ऐका ना तुम्ही. शालू, 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 शालू. काळजी करू नका, मी बोलतो त्यांच्याशी. तू बंदूक आहे. तुम्ही जरा शांत का. काय करताय तुम्ही? हे सामान का असं बाहेर टाकताय?
स्वतःला डॉन समजतो काय? गुमान बाजूला हो, आता तुझ्या बायकोला इथेच विधवा करेन. नियतीनं जर आपल्याला हरवायचं ठरवलं असेल तर आपण नाही जिंकू शकत. राहू दे, तुम्ही काही करू नका. महेंद्र सर, घाबरू नका. तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळे माझ्या घरी चला आणि सामानाची काळजी करू नका. माझी प्रोडक्शनची माणसं येऊन सामान गोडाऊन मध्ये ठेवतील. आता इथून पुढे तुमची सगळी जबाबदारी माझी. मी आहे तुमच्या बरोबर. मी आहे मोहिनी. महेंद्र सर, चला. मोहिनीच्या आई, आई जाऊ दे प्लीज. चला सगळे, घेतो बॅग. काय झालं, तुम्ही असे सगळे घराबाहेर का उभे आहात? महेंद्र सर, हे काय चाललंय? काही काही प्रॉब्लेम आहे का? काय झालंय? मला फोन करायचं ना, हे सगळं सामान घराबाहेर दिसतंय. काय झालंय? आरके आरके, आरके, एक मिनिट, शांत हो. काय काय झालंय? आम्हाला घर मालकाने घराच्या बाहेर काढलं, आउट ऑफ नोवेअर. आणि हे गुंड आहेत ना, हे त्याचेच गुंड आहेत. बघा ना, त्यांनी आमचं सगळं सामान घराच्या बाहेर फेकलं. आम्हाला कसं वागवतायत ते. आम्ही सगळं रेंट वेळेवर देत होतो, सगळं पेपरवर्क डन होतं. मग अचानक एक दिवस घर मालक आले आणि आम्हाला सांगितलं की घर विकत घ्या, नाही तर वेकेट करा. आईची तब्येत बरी नसते, पॉप्स एवढे डिस्टर्ब आहेत, आमच्याकडे काही कामही नाही. आम्ही काय करायचं? तुम्हीच काहीतरी सांगा, तुम्ही वे आउट सांगा मला. मोहिनी, मी एकदा नाही 2-3 वेळा विचारलं होतं तुला. काय झालंय? विचारलं होतं ना? विचारलं होतं ना? हे एवढं सगळं घडतंय, तू सांगितलं का नाहीस मोहिनी? ते आम्ही आमच्या बाजूने घर शोधायचा प्रयत्न करत होतो. मला तुम्हाला त्रास नव्हता द्यायचा. म्हणजे मला त्रास होईल हेही तूच ठरवलंस? सांगून तर बघायचं. पण सर, तुम्ही इथे कसे? तुझ्यासाठी चालू आहे. तू फिल्मची ऑफर नाकारलीस, पैसेही परत केलेस, हे कळलं मला. मी म्हणलं एकदा तुझ्याशी येऊन बोलावं म्हणून मी इथे आलो, तर इथे हे वेगळंच घडतंय. तुला फिल्मसाठी ऑफर आली होती, तू सांगितलं नाहीस मला. मी माझ्या प्रोड्युसरशी बोलू का? त्यांचा पण चेक रेडी आहे. मुकुंद, इथे प्रसंग काय आणि तुझं काय चाललंय? सॉरी, एक 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 मिनिट जरा. आता हे सगळं महत्वाचं नाहीये. आधी हे जे घडते ते टॅकल करणं महत्वाचं आहे. आरके सर ऐका. आरके सर, जेवढं झालंय तेवढं पुढे, आता आणखीन काही नको. सर, हो आरके सर. माझ्यासाठी फॅमिली इज एव्हरीथिंग. फॅमिली आहे माझी. तुमचं काय करायचं आता? पोलिसांना बोलू का तुमच्यापेक्षा मोठ्या गुंडांना बोलू? चॉईस इज युअर्स.
आर के सर, आम्ही तरी काय करणार? आम्हाला खोली खाली करायला सांगितले कोणी? नानांनी, म्हणजेच त्यांच्या घर मालकांनी. फोन लाव. सर ऐका, आम्ही बघतो, विल मॅनेज. सर, हे सगळं काय चाललंय? ही कोण माणसं आहेत त्रास देत आहे तुम्हाला? इतकी वर्ष आम्ही लग्न न करता एकत्र इथे राहतो आहोत, आता सगळ्यांनाच कळेल. लग्नाच्या मंडपात प्रतापरावांनी बंदूक काढली, त्याचा बाजार उठला. तेव्हापासून सगळंच बदललं सर, सगळं बदललं. मी एवढं सगळं घडत होतं, एकदाही वाटलं नाही मला सांगावंसं. तुम्ही तरी काय करणार होतात सर? काय करणार होतो म्हणजे? मी बोललो असतो घर मालकाशी, हे सगळं होऊ दिलं नसतं मी. आम्हाला वाटलं आमचं ऐकतील ते. नाही ऐकलं ना. पण मोहिनी 10:30 झालेत. तर या वेळेला तुम्ही कुठे आणि कसे जाणार आहात? आरके सर, मी या सगळ्यांना मी विचारलंय तुला? एक काम कर, हे सगळं सामान गोडाऊनला शिफ्ट कर. मुकुंद तुझ्याशी बोलतोय. बरं झालं तू आलास, थँक्यू. हे सामान सगळं शिफ्ट कर गोडाऊनला. लागला फोन? उचलत नाहीये सर. नाही. काय करायचं मग तुमचं? साहेब, आम्ही हुकुमाचे ताबेदार आहोत. नोटीस आहे आमच्याकडे, ही बघा. हारके सर, ही चेटकीड, ही पॉरू आहे ना, तिनं केलं हे सगळं. हिनंच त्या कॉन्ट्रॅक्टरला आमच्या घरी पाठवलं होतं. पोलीस सुद्धा हीच घेऊन आली होती घरी. आणि आता नानांचे सुद्धा कान हिनंच भरलेत. तूच सांगितलंस ना जाऊन, हा? म्हणून नानांनी घराबाहेर काढायला सांगितलं ना आम्हाला. तूच केलंयस काय सगळं? आरके सर, आरके सर, आरके सर, आरके सर, तुम्ही खूप मोठे माणूस आहात हो. तुमच्या गळ्याची शपथ घेऊन सांगते, मी काय नाही केलंय. मी खरंच काय नाही केलंय. अहो, माझ्या घरचा साधा नळ जरी दुरुस्त करायचा असला ना, तरी मालक माझं ऐकत नाहीत. आणि माझ्या सांगण्यावरून यांना घराच्या बाहेर काढणार आहेत काय? माझी ना कानपाटासारखी अवस्था झाली आहे हो. जो येतो मलाच बोलून जातो. मी खरं सांगते, मी काय नाही केलं, मी काय नाही केलं, मी काय नाही केलं. ज्याने जे केलंय त्याची फळं भोगावी लागतील प्रत्येकाला. पण आता हे सगळं बोलण्याची वेळ नाहीये. मुकुंद, हे सामान आधी शिफ्ट कर. तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळे माझ्या बरोबर चला. आई या. नाही आहो, नको. नाही, मी विचारत नाहीये, मी सांगतोय आई, हक्काने. गाडीत बसा माझ्या, प्लीज. का करतायत तुम्ही हे सगळं? मोहिनी मैत्रीण आहे माझी. मैत्री खातर एवढं करायला नको. अहो पण आता पण नाही आणि बीड नाही आहे.
तुम्ही सगळेजण माझ्या घरी येत आहे तर ते शांतपणे बसूया आणि मग ठरवूया काय करायचं ते. नाही नाही नको नको, तुमचे एवढे उपकार आम्ही कसे. मी जेव्हा पहिल्यांदा तुमच्या घरी आलो तेव्हा आई म्हटलं तुम्हाला. त्या दिवसापासून आजपर्यंत आई म्हणतोय, आणि हे फक्त म्हणायचं म्हणून नाही म्हणत आहे. मुलाचं कर्तव्य करायची वेळ आली आता आई, मला करू देत. रिक्वेस्ट आहे माझी, प्लीज तुम्ही गाडीत बसा.